रत्नाकर औसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिली बॅच हाऊसफुल झालेली, दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू आहे. त्वरित आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लास मधून की जे काही 30, 35, 40 वर्षात आपण पाहिलं, जे काही आपण शिकलो, आपण जे काही सभा गाजवल्या, आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं, आज महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत, इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात. तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याचं रहस्य काय? तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही. यासाठी एकच पर्याय आहे, आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आमच्या गाडेकर ताई, पूर्ण नाव काय ताई आपलं? सुरेखा गाडेकर. सुरेखा गाडेकर ताई आल्या आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की दादा, मी आयुष्यात कधी पेपर वाचला नाही, मी कधी पुस्तक वाचलं नाही, मी संसारामध्ये एवढी रममाण झाले, लहानपणी संसार माझ्या अंगावर पडला आणि आता मी राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे. त्या शिंदे सेनेच्या काय पद आहे सुरेखाताई आपल्याला? शहराच्या प्रमुख आहे. एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. मग त्यांना वाटलं की आपण आता भाषण शिकलं पाहिजे, म्हणून त्यांनी आल्या, ऍडमिशन घेतल्या. 1 महिन्याचा कोर्स पूर्ण झालेला आहे आणि आता पुढे अजून 1 महिना त्या करणार आहेत. बरोबर आहे ना? अजून 1 महिना त्यांनी पुढे रिऍडमिशन घेतलेलं आहे. तरी मला सांगा, एक स्पष्टपणे सांगा आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही प्रवेश घेतला त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होती? इकडे प्रेक्षकाकडे बघून बोला. सर्वांना नमस्कार. अगदी स्पष्ट पण मोठा आवाज काढून बोला. मी ज्या वेळेस क्लास जॉईन केला त्यावेळेस मला दादांनी बोलायला लावले. 2 शब्द सुद्धा मला बोलता आलं नाही. माईक हातात घेतला तर माझा हात थरथर कापत होता. तोंडातून शब्द सुद्धा मला फुटत नव्हते. काय सुचत नव्हतं तुम्हाला? काही बोलायचं म्हणजे काही सुचत नव्हतं. शब्द जमाजमी करता येत नव्हतं आणि घबराट व्हायची, घाम फुटायचा, छातीमध्ये धडधड व्हायची किंवा आता काय बोलू मी, पाय थरथर कापायचे. आणि 1 दिवस 2 दिवस झाले तरी मला परत क्लास तर नकोच वाटायचा. 4 दिवसात गाडेकर ताई म्हणाल्या, बाबा दादा, मला हा क्लास होणार नाही, हे माझ्या डोक्याच्या वरचं आहे, मी क्लास सोडून चालले. तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो, 4 दिवसात ताई कंटाळल्या. ताई म्हणल्या नको मला क्लास. आणि आज काय वाटतं तर आज ह्याच गाडेकर ताईंना मला सांगावं लागतं की गाडेकर ताई आता आवरतं घ्या भाषण. म्हणजे 10 मिनिटं जरी झाले गाडेकर ताई थांबत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे एवढं आमूलाग्र बदल 1 महिन्यात. बरोबर आहे ताई? 1च महिन्यात तुमच्यात फरक पडलाय. आमूलाग्र बदल झालेला. आमूलाग्र बदल म्हणजे ही ताई, त्यांनी तुमचं शिक्षण किती म्हणत ताई? 7वी नापास आहे. 7वी नापास असलेली ताई आज 15 मिनिट स्टेजवर भाषण देते. हेच रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कलेचं यश आहे. बरोबर आहे गाडेकर ताई? मला सांगा, आल्या त्यावेळेस तुम्हाला कसं होत होतं? नुसत्या हसतच होत्या हातामध्ये बाईक घेऊन. एकदा ऍक्शन करून दाखवा. कसं बघितलं मित्रांनो? असं आहे. हातात मी म्हणलं ताई चला भाषण सुरू, हातामध्ये त्यांना माईक दिला, नुसत्या हसायला लागल्या. मग आम्ही 8 दिवस त्यांना हसऱ्या ताई काय म्हणलं, काय नाव दिलं तुमचं? हसऱ्या ताई. असं या हसऱ्या ताई आज बोलक्या ताई झाल्या. आज ताई शेर मारताय, शेर. बरोबर आहे ताई? शेर पाठकात आहे का? म्हणून दाखवलं आमच्या प्रेक्षकांना. बघा ताईचा शेर आहे का? मी लाडक्या भावासाठी, लाडकी बहीण आहे, मी लाडक्या भावासाठी आज शेर म्हणून दाखवते. शेतकऱ्याचा आवाज आहे, गरीबाचा श्वास आहे, वादळातही जो थांबत नाही तो एकनाथ शिंदे खास आहे. बघितलं मित्रांनो?
अशा आहे आमच्या सुरेखाताई गाडेकर. आणि मी पाहिलं की या ताई जर एकदा बोलायला लागल्या, हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, मी का मुलाखती तुम्हाला दाखवतो की कारण तुमच्यात सुद्धा आत्मविश्वास निर्माण व्हावा. खरं तर माझा क्लास हा फक्त राजकीय पक्षासाठीच नाही, तर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे 10वीच्या पुढे जो कोणी शिक्षण घेतोय कॉलेजचं, प्रत्येकाने हा एक महिन्याचा कोर्स केला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही मोबाईलमध्ये 2-2 तास घालवता. तुमचं जीवन घडवण्यासाठी 1 महिना 1 तास द्यावं मला. तुमचं आयुष्य मी बदलून टाकतो, तुमच्यात आमूलाग्र बदल करून दाखवतो मी. फक्त तुम्ही एकदा मनावर घ्या की आपल्याला हा कोर्स करायचा आहे, आपल्याला रत्नाकर आवसेकर भाषा क्लासला ऍडमिशन घ्यायचं, एवढं तुमच्या मनाशी निश्चय करा. आणि एक लक्षात ठेवा, आमची फीस सुद्धा अगदी नाममात्र आहे. आम्ही फीस सुद्धा जास्त ठेवलेली नाही, कारण इतर मुंबई पुण्याच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात का बघितलं आहे, प्रचंड फीस आहे. पण मी काय विचार केला, माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे लेकर आहेत, माझ्या ग्रामीण भागातल्या ह्या गोरगरिबांची लेकरं कधी भाषण शिकावे. मग जे आपण 40 वर्षात शिकलो ते या लेकरांना देऊन मोकळं व्हायचं. मग सुरेखाताई, आता 1 महिना झालेल्या कोर्सला काय वाटतं बरं तुम्हाला? आता काय वाटतं? मला भाषण म्हणजे हे सुद्धा माहित नव्हतं. भाषण कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं. बघितलं मित्रांनो, भाषणाची रचना कशी करायची हे दादानी मला शिकवलं. आणि आता दिवसभर 6चा क्लास कधी जॉईन होईल, सकाळपासून माझी धडपड होती. सकाळचे घरातले कामे लवकर आवरून मी 6 वाजता क्लास मध्ये येते. आणि बोलण्याची सुद्धा संधी माझ्यावर कधी येते ही मी त्याची वाट पाहते. आणि बोलायला मी आनंदानं उत्साहानं शब्दाची जमावजमा करून बोलते मी. बघितलं मित्रांनो, तुम्ही सुद्धा शिका. हे पहा, भाषण शिकायला वयाची गरज नाही, भाषण शिकायला शिक्षणाची गरज नाही, भाषण शिकायला फक्त तुमच्या मनातला आत्मविश्वास महत्वाचा आहे. मी शिकणार, पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे तुमच्या स्वतःतला आत्मविश्वास जागृत करण्याचं काम. कोणीतरी लागतो, चल तू लढ, मी आहे तुझ्या मागं म्हणणारा, तेच मी काम केलंय. मी काही फार विशेष केलं नाही, मी तुम्हाला माझी जी कला आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण खरे प्रयत्न यांचे आहेत. आज त्यांनी स्वतः जो काही सांगेल विषय, त्या विषयावर अभ्यास करून, म्हणजे आम्हाला इतका आनंद वाटतो की आमच्या ह्या सुरेखा गाडेकर ताई, पाकरसांगवीला राहता तुम्ही, उद्या जर ह्या वसवाडी ह्या भागामध्ये मोठ्या नेत्या झाला त्याचा सगळ्यात मोठा आनंद मला होणार आहे. कारण माझ्या त्या क्लासच्या स्टुडंट, कारण त्यांना आता बोलता येते. आणि माझे आता आवर्जूनपणे तुमच्याकडे एक अपेक्षा येते, एकदा एकनाथ शिंदे साहेबांसमोर खणखणीत एक आपलं गावरान भाषण ठोकायचं. बरोबर आहे ना? आता मला तुम्ही एक सांगा, ज्या ताई हातामध्ये माईक घ्यायला घाबरत होत्या त्या ताईंना मी सुरुवात कशी करायची याचं शिक्षण दिलं आपण 2-3 दिवस. बरोबर आहे? आमच्या प्रेक्षकांना ते करून दाखव की भाषणाची सुरुवात कशी करावी हे ऐका. प्रेक्षकांना, आमच्या प्रेक्षकांसाठी कशी करावी भाषण सुरुवात? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बघितलं, आदरणीय आवशेकर दादा, बघितलं, मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे व समोर बसलेले माझे तमाम माता, बंधू, भगिनीनो व मित्रांनो, तसेच पत्रकार बांधवांनो. बघितलं मित्रांनो, जी ताई हातामध्ये माईक घ्यायला घाबरत होती आता त्या 10 ते 15 मिनिटं भाषण देतात. ताई, तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण असाच क्लास अजून 1 महिना पूर्ण करा आणि एक फुल पॅकेज घेऊन बाहेर पडा की उद्या शिंदे साहेबांनी तुम्हाला अजून मोठं पद द्यावं. कदाचित ह्या उद्या होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच सुद्धा असू शकतील किंवा अजून मोठं पद मिळू शकत, नगरसेविका होतील, काय तुमच्या नशिबातलं कोण काही सांगू शकत नाही. बरोबर आहे का? तर त्यामुळं मित्रांनो, आपण सुरेखाताई गाडेकरांना धन्यवाद देऊया आणि त्यांनी अजून 1 महिना कोर्स पूर्ण करायचं ठरवलं. बरोबर आहे? करणार आहे? ह्याला कारण असं आहे की मित्रांनो, तुम्हाला पहिले 1-2 दिवस थोडंसं वाटतं की थोडं अवघड आहे, पण ज्यावेळेस तुम्ही सुरू करता मग तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल की खरंच मी भाषण शिकणार आहे. हे पहा, लक्षात ठेवा, ताई भडीकर ताई सुद्धा इथं आल्या, ज्या नगरसेविका होता 150 मतांना राहिले, म्हणून त्यांनी आता क्लास जॉईन केल्या वयाच्या 60व्या वर्षी. बघा मित्रांनो, म्हणजे एवढी जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. ताई, तुम्हाला सांगतो, माझा हा कोर्स खरं म्हणतं तरुणांसाठी. तरुणांनी थोडंसं प्रेरणा घेतली पाहिजे, तरुण पुढे आले पाहिजे. उद्याच्या भारत देशाचे आदर्श नागरिक हे तरुण आहेत. तुम्हाला काय वाटतं ताई? बरोबर आहे? त्या तरुणांना तुम्ही काय आव्हान करता?
सर्व कॉलेजचे विद्यार्थी असोत विद्यार्थिनी असोत त्यांना एकच माझी विनंती आहे की त्यांनी वेळ वाया न जाऊ देता भाषण क्लासचे आमचे औषकर दादा यांच्याकडे आपली दुसरी बॅच आता सोमवारपासून चालू होते. दुसरी बॅच सोमवारपासून चालू होणार आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्यावे. शिक्षण हे काय वेळ गेल्यानंतर कळण्यापेक्षा अगोदरच घ्या. माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे. माझी वेळ गेलेली आहे आणि मी ज्या वेळेस भाषण क्लास जॉईन केला आता मला शिक्षणाचं महत्व काय ते आता कळते. तर सगळ्यांना विनंती आहे की भाषण क्लास लावा. बघा मित्रांनो, तुम्ही पण असंच मोठं व्हा. या तुमचा प्रवेश करून टाकू. मी वाट पाहतो. धन्यवाद. रत्नाकर औसेकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिली बॅच हाऊसफुल झालेली, दुसऱ्या बॅचचं ऍडमिशन सुरू आहे. त्वरित आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लास मधून की जे काही 30-35-40 वर्षात आपण पाहिलं, जे काही आपण शिकलो, आपण जे काही सभा गाजवल्या, आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं, आज महाराष्ट्राचा कानाकोपरा तर गुजरात आणि बेळगाव पर्यंत, इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात. तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याचं रहस्य काय आहे? तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, बोलणाऱ्याची माती विकते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकत नाही. यासाठी एकच पर्याय, आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर.